व्यूअर्स नमस्ते। काल संध्याकाळी पुणे महानगरपालिका आयुक्तांसोबत मनसेचे पदाधिकारी किशोर शिंदे व त्यांचे साथीदार यांनी जे काय केलं त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे महापालिकेचे वेगवेगळे युनियन म्हणजे ओव्हरऑल कामगार अधिकारी सगळे युनियनचे लोक इथं आलेले आहे आणि ते एकजुटीने हे सगळं जे प्रकरण झालेलं याचा निषेध ते व्यक्त करताय पब्लिकली। फक्त निषेध व्यक्त न करता भरपूर लोकांनी आतापर्यंत जे भाषण दिलेलं त्याच्यात असंही म्हटलं आहे की फक्त निषेध व्यक्त करणं हा विषय नाही आहे, एकाच दिवस काम पण बंद करायला पाहिजे। कारण की त्रास काय आहे तर त्रास असा आहे की काल जे झालंय किंवा याच्या आधी जे बऱ्याच वेळ असं झालेलं आहे की हे लोक येतात पुढारी आणि अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना ते असं दाखवतात की तुम्ही आमचे नोकर आहात। तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुमचे नोकर नाही आहोत, आम्ही जनतेचे सेवक आहोत। आम्हाला हे जे पद आहे, आम्ही जेव्हा अधिकारी लोक आम्हाला अधिकारी म्हणतात त्याचं कारण असं की आम्हाला संविधानाने ते अधिकार दिलेला आहे। तर काही लोकांची सगळे पुढारी असं नाही करत, पण काही स्पेसिफिक लोकांची जी मुजोरी आहे किंवा जी अरिरावी आहे ते थांबण्याकरिता हे सगळे आज ऐकवटले आहे। आणि काल नेमकं काय झालं होतं हे परत व्ह्युअर्स साठी मी रिपीट करतो। तर काल संध्याकाळी मनसे पदाधिकारी किशोर शिंदे जे 2017 पर्यंत नगरसेवक होते त्यांनी महापालिका आयुक्त आपल्या मीटिंग रूम मध्ये मीटिंग घेत होते, त्याच्यात जवळपास सगळे एचओडी उपस्थित होते। त्यांच्या समोर ते डायरेक्ट आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं किशोर शिंदेचं की मी निवेदन देण्यासाठी आलोय, बट त्यांच्यावर असे आरोप आहे, लोकांचं असं म्हणणं आहे की ते महानगरपालिका आयुक्त म्हणजे नवल किशोराम यांच्यावरती धावून आले। त्यांनी असंही म्हटलं की मी तुला महाराष्ट्रात बाहेर फेकून टाकेल आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ सुरू झाला। तर या बिल्डिंग मध्ये किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला भेटण्यासाठी एक पद्धत असते, एक चिठ्ठी आपल्याला द्यावी लागते किंवा पीएला रिक्वेस्ट करावी लागते। त्यांना जर वेळ असेल त्यावेळी तर ते भेटतात किंवा त्यांचे स्पेसिफिक टायमिंग्स असतात, त्यावेळी आपण जाऊन भेटू शकतो। मग मनसेचे जे किशोर शिंदे आहे यांना हे माहित नाही का, हे कॉर्पोरेशनमध्ये पहिल्यांदाच आले का, हे सगळे प्रश्न या लोकांनी उपस्थित केलेले आहेत। नेमकं यांचं म्हणणं आहे की चार महिन्यांनी इलेक्शन आहे, त्यासाठी हे सगळं होत आहे, पण याच्यात नुकसान फक्त आणि फक्त महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं होत आहे आणि या पद्धतीने पुढाऱ्यांची जी मुजोरी आहे ते हे खपवून घेणार नाही आणि फक्त अधिकारी नाही, एखादी कर्मचाऱ्यासोबत पण असं पुढे झालं तर त्या बाबतीत त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की लीगल ॲक्शन घेतली जायला पाहिजे। न्यूज डॉट्स करता टीकम शेखावत।